नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाइन आपले सरकार या पोर्टलमधून कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय कशा प्रकारे करायचे हे आपण बघूया। तर कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि त्यासाठी कोणती प्रोसेस आहे आणि कोणते डॉक्युमेंट तुम्हाला कोणत्या साइजमध्ये अपलोड करायचे हे सगळे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती आल्यानंतर न्यू यूजर रजिस्टर हेयर यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिले जातील। यामध्ये तुम्हाला ऑप्शन फर्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। 10 अंकी मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आपण जे 10 अंकी मोबाईल नंबर प्रविष्ट केला आहात त्यावरती एक OTP जाईल। ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। OTP टाकल्यानंतर यूजर नेम तुम्हाला क्रिएट करायचं आहे, म्हणजे यूजर नेम तुम्हाला निवडायचं आहे। कोणताही यूजर नेम तुम्ही या ठिकाणी रँडमली तुम्ही सिलेक्ट करा, जे की तुम्हाला आठवण राहील। त्यानंतर चेक यूजर नेम अवेलेबिलिटी यावरती क्लिक करायचं आहे। जर तुमच्यासमोर यू कॅन यूज दिस यूजर नेम जर अशा प्रकारचा जो मेसेज शो करत असतील तर तुम्ही ते यूजर नेम वापरू शकता। तर त्या तुम्हाला ओके करायचं आहे। ओके करून तुमचा पासवर्ड नेमायचा आहे। पासवर्ड सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला जे तुमचा पासवर्ड तुम्ही सेट करू इच्छिता ते तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी 2 वेळा टाकायचं आहे। पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा जे नाव आहे, आधार कार्डवर जे नाव आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचा पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे। पूर्ण नाव टाकल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिकली मराठीमध्ये कन्वर्ट होईल। या ठिकाणी तुमचा पूर्ण नाव टाकून घेऊया। सर्वप्रथम तुमचे नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव, त्यानंतर तुमचा सरनेम। मराठी यावरती जसं आपण क्लिक कराल तुमचा जे पूर्णपणे फिलअप करून दिसेल। त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ, त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं आहे। इयर सिलेक्ट केल्यानंतर महिना सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तारीख, एज ऑटोमॅटिकली येऊन जाईल। यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला काही करेक्शन असतील तर कंट्रोल Y करून तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला नाव जे आहे तपासून घ्यायचं आहे आणि इथं कंट्रोल Y करून तुम्हाला हे सगळं कीबोर्ड दिला जाईल। यामध्ये तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे। एडिट करून घेतल्यानंतरच तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे। हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि आय ॲक्सेप्ट यावरती क्लिक करून रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक मेसेज शो होईल, ज्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल आणि यूजर नेम दाखवेल। ते तुम्हाला यूजर नेम कॉपी करायचा आहे किंवा तुम्हाला यूजर नेम आठवणच असेल तर तुम्हाला या ठिकाणी या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड तुम्ही जे सेट केला असाल तर तुम्हाला या ठिकाणी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। तर यूजर नेम जे तुम्ही टाकला असाल ते यूजर नेम आणि जे पासवर्ड तुम्ही सिलेक्ट करून निवडून जे टाकला असाल ते पासवर्ड टाकून घ्यायचं आहे। पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला जे कॅप्चा दिलेला आहे ते कॅप्चा या ठिकाणी टाकायचं आहे। ॲज इट इज तुम्हाला कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तुमचा जिल्हा सिलेक्ट करून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा डॅशबोर्ड अशा प्रकारे ओपन होईल, ज्यामध्ये तुमचं नाव पूर्ण दिसेल। लेफ्ट साईडला तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट तुम्हाला शोधायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे। रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती क्लिक केल्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जे कोणत्यासाठी अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। मला कास्टसाठी अप्लाय करायचं तर कास्ट सर्टिफिकेटवरती क्लिक करून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। एवढे केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस लिस्ट या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला जे सर्व्हिससाठी तुम्ही अप्लाय करू इच्छिता त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे।
या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट शोधायचं आहे आणि त्या कास्ट सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला अन्य कोणत्या डॉक्युमेंटसाठी किंवा सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता. आणि यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट दाखवले जातील. तर तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ आणि अन्य डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डॉक्युमेंट या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तुम्ही कास्टसाठी अप्लाय करताय तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉक्युमेंट या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. याची टाईम लिमिट जी आहे 45 डे असेल. 45 दिवसात हे तुम्हाला सर्टिफिकेट भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जे कास्ट आहे, तुम्ही कोणत्या कास्टसाठी अप्लाय करू इच्छिता या ठिकाणी कास्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचा कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जे बी तुमच्या कास्टसाठी म्हणजे कोणत्या कास्टसाठी तुम्ही अप्लाय करताय ते तुम्हाला कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा नाव इंग्लिशमध्ये व तसेच मराठीमध्ये जे बेसिक डिटेल्स तुम्ही ऑलरेडी रजिस्टर करताना भरलात ते तुम्हाला ॲटोमॅटिकली या ठिकाणी शो करेल. त्यानंतर तुम्हाला टायटल तुमचा सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फादर नेम टाकून घ्यायचं आहे. फादर नेम टाकल्यानंतर फादर नेम तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये टाकायचे आहे. मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल. जर रॉंग असेल तर तुम्ही कंट्रोल Y करून एडिट करून घेऊ शकता. आणि ॲप्लिकंटचे म्हणजे ऑक्युपेशन काय आहेत, व्यवसाय काय आहे किंवा त्यांचं काम काय आहे हे तुम्हाला इथं दाखवायचं आहे. तर तुम्हाला ह्या ठिकाणी सिलेक्ट करून खाली स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंटचे डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. म्हणजेच त्यांचेच ॲड्रेस, त्यांचा जिल्हा, त्यांचा तालुका, त्यांचं गाव तसेच त्यांचं पिनकोड जे असेल हे तुम्हाला सगळे डिटेल्स, बिल्डिंग नंबर, स्ट्रीट, सेक्शन, लँडमार्क हे सगळे डिटेल्स तुम्हाला ॲड्रेसचे जे आहेत भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि रिलेशन विथ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंट. तर तुम्ही कोणत्यासाठी अप्लाय करू इच्छिता म्हणजे कोणासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात हे. तर तुम्ही जर स्वतःसाठी अप्लाय करत असेल तर सेल्फ करा. जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा भावांसाठी किंवा बहिणींसाठी अप्लाय करू इच्छिता तर यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रिलेशन विथ ॲप्लिकंट सिलेक्ट केल्यानंतर त्यांचं या ठिकाणी तुम्हाला टायटल निवडून त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मराठीमध्ये ॲटोमॅटिकली नाव येऊन जाईल. जर चूक असेल तर तुम्हाला कंट्रोल Y करून एडिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काहीही टाकण्याची गरज नाही आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला येस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरीचा कास्ट जे असेल तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरी कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जे रिलिजन आहे रिलिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथून रिलिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे आहे. हे डिटेल्स जे आहे भरणं मॅन्डेटरी नाही आहे तर तुम्ही हे सोडू शकता. त्यानंतर हे तुम्हाला भरण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि यामध्ये अटॅचमेंट्स टू बी अटॅच यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत म्हणजे तुम्ही त्या कास्टचे जे काही पुरावे असतील तर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर तुमच्याकडे जे काही पुरावे असतील तुमच्या जातीचे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला येस नो या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंटचे डिस्क्रिप्शन जे आहे तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही यस या पर्यायावरती क्लिक करून डिस्क्रिप्शन देऊन डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे म्हणजे तुमचा फॉर्म जे आहे रिजेक्ट होऊ शकणार नाही. जास्तीत जास्त चान्सेस तुमचे जे आहेत ॲक्सेप्ट होण्याचे वाढून जातात. तर तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त करून यस करून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कोणते डॉक्युमेंट जोडणार आहात ते डॉक्युमेंटचे डिस्क्रिप्शन या ठिकाणी टाकायचे आहे. त्या डॉक्युमेंटचं नाव या ठिकाणी टाकून तुम्हाला अपलोड करून टाकायचे आहे. तर तुम्हाला सध्याला तरी डिस्क्रिप्शनमध्ये
तुम्हाला कोणते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू इच्छिता, म्हणजे तुमच्या कास्टचे जे पुरावे आहेत तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे सगळे येस नो केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला याच्यातून सुद्धा ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्हाला मॅन्डेटरी नाही आहे तरीसुद्धा तुम्ही याला तुमच्या जातीतील अन्य कोणत्या गावात कोणी आहेत का, म्हणजे कोणकोणत्या गावात आहेत हे तुम्हाला काही 5 गावांचे नावं जे आहेत हे तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॉड नेम या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर एव्हिडन्स ऑफ ओरिजिनल ॲप्लिकंट, ओरिजिनल विलेज टाउन, जर तुम्ही टेम्पररी असतील तर या ठिकाणी येस करा, अदरवाईज याला नो करून टाका. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला येस नो या ठिकाणी करायचं आहे. जर तुमच्याकडे ॲफिडेविट लागत असतील तुमच्या कास्टसाठी तर ॲफिडेविट फॉर्म 2 आणि 3 डाउनलोड करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होईल, ज्याचा या ठिकाणी आपल्याला प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे. प्रिंटआउट काढून तुम्हाला फॉर्म भरून ॲप्लिकंटचे सिग्नेचर घेऊन तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर फॉर्म नंबर 3 ॲफिडेविट फॉर्म नंबर 3 डाउनलोड करून त्याच पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे भरून घ्यायचं आहे. सिग्नेचर करून तुम्हाला फॉर्म नंबर 2 आणि 3 अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि यामध्ये अदर डिटेल्समध्ये तुम्हाला जर यामध्ये व्हॅलिडिटी असेल कोणाचे तर तुम्ही या ठिकाणी येस जर करत असाल तर कोणाचे आहे किंवा केव्हा प्राप्त झाला आहे हे तुम्ही डिटेल्स टाकायचे आहेत. आणि रिझनमध्ये कोणत्या कारणासाठी लागतोय या ठिकाणी एज्युकेशन किंवा कोणत्या कारणासाठी ते लागतंय कास्ट सर्टिफिकेट ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ॲफिडेविट लागत असतील तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर आय ॲक्सेप्ट आणि सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. हे सगळं तुम्हाला माहिती भरल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे येस नो करून तुम्हाला डिस्क्रिप्शन भरून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शन भरल्यानंतर तुम्हाला तसेच खाली स्क्रॉल करायचं आहे आणि सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. मला मंजूर आणि सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते सक्सेसफुली सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला ओके या पर्यायावरती क्लिक करून तुमचे जे डॉक्युमेंट आहेत या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. तर डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्ही सर्वप्रथम इमेज आणि या आयडेंटिटी प्रूफमध्ये किमान एक डॉक्युमेंट म्हणजेच त्यातील तुम्ही कोणतेही पॅन कार्ड किंवा कोणतेही पण म्हणजे अपलोड करू शकता. तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत हे सगळे तुम्हाला तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट असतील त्या बॉक्समध्ये टिक करायचे आहे आणि अपलोड करायचे आहेत. फाईल साईज जी आहे 75 KB ते 500 KB आणि JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असावा. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहेत. या अदर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डॉक्युमेंट तुमच्याकडे जे असेल तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर स्वयंघोषणा डाउनलोड करून तुम्हाला याचा प्रिंटआउट काढायचा आहे आणि प्रिंटआउट काढून तुम्हाला भरून सिग्नेचर करून ॲप्लिकंटचे तुम्हाला जे आहेत ऑर्डरमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी भरून अपलोड केल्यानंतर या ठिकाणी ऑर्डरमध्ये अपलोड केल्यानंतर हे सगळे फॉर्म जे सगळे जे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला या ठिकाणी नाव आणि सिग्नेचर करून घ्यायचे ॲप्लिकंटचे स्वयंघोषणामध्ये आणि अपलोड करायचे आहेत. यातून तुम्ही जास्तीत जास्त डॉक्युमेंट सिलेक्ट करा म्हणजेच तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर ते सिलेक्ट करायचं आहे ते डॉक्युमेंट आणि चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर समजा हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर त्यावरती क्लिक कराल आणि सिलेक्ट यावरती क्लिक करून फाईल सिलेक्ट कराल. फाईल सिलेक्ट करून तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत अपलोड करायचे आहेत या ठिकाणी ओपन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जे आहेत अपलोड करायचे आहेत. हे अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही
डॉक्युमेंट्स जे आहेत सहजपणे अपलोड करू शकता. तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर युअर डॉक्युमेंट इज सेव्ड सक्सेसफुली, काइंडली मेक पेमेंट टू गेट सर्व्हिस यावरती अशा प्रकारचा मेसेज होईल. यामध्ये तुम्हाला ओके या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी 57 रुपये 20 पैशाचा या ठिकाणी पेमेंट करावं लागेल. हे एवढं पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा फॉर्म जे आहे सक्सेसफुली सबमिट होईल आणि यामध्ये तुम्ही पेमेंट जे नेट बँकिंग, डेबिट कार्ड, UPI कोणत्या पण माध्यमाने जे आहेत पेमेंट करू शकता. हे पेमेंट केल्यानंतर तुमचा जे फॉर्म आहे ते सबमिट होईल. 45 दिवसाच्या आत तुमचा फॉर्म जे आहे रिजेक्ट किंवा ॲक्सेप्ट केला जाईल. जर रिजेक्ट करत असेल तर त्याचे रिझन दिले जातील. तर त्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स कमी होत असेल म्हणजे कमी पडत असेल तर तुम्ही ते डॉक्युमेंट्स जे आहेत जे कमी पडत असतील, जे तुम्हाला जोडा म्हणत असतील तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जर ॲक्सेप्ट करत असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोडचा ऑप्शन दिला जाईल. ते तुम्हाला सहजरित्या डॉक्युमेंट जे आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेट जे आहे सहज डाउनलोड करून जे आहेत सेव्ह करून त्याचं प्रिंटआउट पण काढू शकता. अशा प्रकारे तुम्ही आपल्या घर बसल्या तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करून सहजपणे तुमच्या मोबाईलद्वारे किंवा लॅपटॉप किंवा PC द्वारे सहजरित्या तुम्ही कास्ट सर्टिफिकेट असो, रहिवासी असो, नॉन क्रिमिलियर असो, कोणत्याही सर्टिफिकेटसाठी सहजपणे अप्लाय करू शकता. यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद.